कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागले कळ्याचे फुलाची प्रेरणा. कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. तब्बल 25 वर्षानंतर मित्रमैत्रिणींनी मंडपामध्ये यायचं आहे. एक शालेय कार्यक्रम या ठिकाणी सादर होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. फेटा बांधलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब इथं मंडपामध्ये यायचं आहे. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर बंग, हिमाचल यमुना गंगा, उज्ज्वल जलधि तरंग. तव शुभ नामे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे, जय 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 हे. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. मध्ये काम करणारे सर्व कर्मचारी आठवतात ते आपले तरी भूतकाळामध्ये रुंजी घालतात, आणि मला वाटतं या ठिकाणी ते रुंजी घातलेले जे मन आहे परत वर्तमान स्थितीमध्ये अन्वित आहे. मद वडाय वडाय मद वडाय वडाय, उभ्या पिकात रडोर किती हाकल हाकल तरी येतं. ही का कशासाठी किंवा ही संकल्पना कशासाठी निर्माण झाली त्याचं निश्चित असं आपल्याला काही सांगता येणार नाही. निश्चितपणे याची मांडणी कशी झाली, आणि ही गेट टुगेदरची जी संकल्पना आहे ती फ्रेझर वर्क हे या नावाने सुरुवात झाली. त्यालाच क्रियापद अव्यय असं आपण त्याला म्हणतो. आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला गेट टुगेदर हे दोन शब्द इंग्रजीमधील नाऊन नाम याची उपमा देऊन सुरू झाले. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे याचा व्यापक अर्थ होतो राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यासाठी एकत्रित येणे. आणि त्याचा दुसरा अर्थ होतो मानवी मनाला ज्या संवेदना आहेत त्या संवेदनावरती फुंकर घालण्यासाठी जमणे, एकत्रितरित्या जमणे असाही त्याचा अर्थ होतो. मित्रांनो, मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं की हा कार्यक्रम आपण जो सुरू करत आहोत तो अर्थातच ग्रीष्म ऋतूमध्ये करत आहोत. ग्रीष्म ऋतूमध्ये सर्वसाधारणपणे चंद्र हा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करतो. चंद्र हा प्रेमाचं प्रतीक आहे, ममत्वाचं आहे, त्याचबरोबर शीतलतेचं आहे. आणि परंतु तशी उष्णता वाढते आणि धरित्रीवरील अर्थातच पशु पक्षी झाडे वेली हे त्रासून जातात, कोमेजून जातात. म्हणून आपल्याच प्रमाणे आपणही संसाररूपी गाड्यामध्ये त्रासून गेलेलो आहोत आणि पुन्हा विसावा म्हणून शाळारूपी गटाकडे आपण या ठिकाणी वळलेले आहोत. त्यांच्या स्वागत या ठिकाणी मला असं म्हणावंच वाटतं. या निवडीला अनुमोदन देण्यासाठी प्राध्यापक अंकुश गायकवाड सरांना मी या ठिकाणी विनंती करतो. अष्टाकासार माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 1999-2000 बॅच, या बॅचच्या वतीनं आयोजित या स्नेह मेळाव्यासाठी माझे मित्र इंद्रजित चौधरी यांनी निमंत्रित केल्याप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय सगर गुरुजी, तसेच आदरणीय ओमप्रकाश गुरुजी, आदरणीय जयराम गुरुजी, आदरणीय काजळी गुरुजी व सर्व आजी माजी शिक्षकांना प्रमुख पाहुणे म्हणून यांनी निमंत्रण दिलेले आहे. या सर्वांना मी अनुमोदन देतो.
आणि ह्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करावी अशी मी चौधरी सरांना विनंती करतो. धन्यवाद सर. मित्र हो, आपल्याला माहितीच आहे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही भारतीय संस्कृतीप्रमाणे परमेश्वराच्या आराधनेने आपण करतो, पूजनाने करतो. म्हणून मंचावरती उपस्थित असलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करावं असे मी मंचावरील त्यांनी दीप म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आष्टा हा कृषीप्रधान गाव म्हणून ओळखलं जातं आणि 1999-2000 या बॅचच्या अनुषंगानं जर बोलायला गेलं तर या कृषीप्रधान गावातील सर्व विद्यार्थी हे काबाड कष्ट करणारे आहेत.
आष्टा शिक्षण संस्था संचालित आष्टा हायस्कूल आष्टा कासा या शाळेच्या उगमापासून खऱ्या अर्थानं हे सुरुवातीला लावलेलं एक छोटस वृक्ष आज वटवृक्षामध्ये आपल्याला रूपांतर झालेलं दिसतं. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळायचं होतं त्या अगोदर केवळ उमरगा तालुक्यामध्ये उमरगा येथील भारत विद्यालय, गुंजोटी येथील एक विद्यालय आणि त्यासोबत आपलं आष्टा कासार येथील एक विद्यालय 1939 ते 42 दरम्यान सुरू झालेलं आहे. पण खऱ्या अर्थानं 1941 साली हे लावलेलं रोपटं खऱ्या अर्थाने ह्या शाळेला जी मान्यता प्राप्त झाली ती 1951 ला झालेली आहे. आणि 1951 ते आजपर्यंतचा प्रवास ह्या शाळेनं अनेक संकट झेलून ह्या शाळेनं आजपर्यंतचा प्रवास केलेला आहे. खऱ्या अर्थानं आपल्या गावातील विठ्ठल मंदिरामध्ये तसंच महादेव मंदिरामध्ये व सध्या जी इंग्लिश स्कूल सुरू आहे त्या ठिकाणी ह्या शाळेचा प्रवास झालेला आहे. कुलकर्णी साहेबांनी तसेच निजगुरिया स्वामी व त्यांच्या सोबतच्या सहकार्याने ह्या शाळेचं रोपटं लावलं. त्या रोपट्यामध्ये नंतरच्या काळामध्ये भरभराट होत गेली आणि आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ओमप्रकाश गुरुजी व जयप्रकाश गुरुजी हे दोन्ही बंधू या शाळेची धुरा सांभाळलेले आहेत आणि ह्या शाळेचा विकास करण्याचा ते खऱ्या अर्थानं प्रयत्न करत आहेत आणि जवळपास आपल्या शेजारील सर्व गावातील विद्यार्थी हंगरगा असेल, पांढरे असेल, बोरगाव असेल, काही आचलेरचे विद्यार्थी या ठिकाणी येत होते. भोसगा आहे, तुगाव आहे, जेवळीचे काही विद्यार्थी आहेत, दस्तापूरचे काही विद्यार्थी आहेत. या सर्व परिसरातील विद्यार्थ्यांना एक आधार म्हणून आष्टा हायस्कूल आष्टा शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी सर्वांना मदत केलेली आहे. आणि आजवरच्या इतिहासामध्ये आपण आष्टा हायस्कूलचा महत्व ज्यावेळेला बघतो, अनेक डॉक्टर, अनेक इंजिनियर, अनेक प्राध्यापक, अनेक प्राथमिक शिक्षक असतील, माध्यमिक शिक्षक असतील. 1993चा भूकंप या पिढीने पाहिलेला आहे. 1994 2000 या 5 वर्षामध्ये या शाळेमध्ये आम्ही जवळपास हा सर्व परिसर पिंजून काढलेला आहे. या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना अनेक आठवणी ह्या शाळेशी आमच्या निर्माण झालेल्या आहेत. आम्ही वाले सरांना पाहिलेलं आहे, पोद्दार गुरुजींना पाहिलेलं आहे, S.K. चव्हाण सरांना पाहिलेलं आहे, जे की ते मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना ह्या शाळेसाठी त्यांची जी तळमळ राहिलेली आहे की ह्या तळागाळातील विद्यार्थ्यांना किंवा एक शिक्षणाची संधी निर्माण झाली पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं ज्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतर जी शिक्षणाची जी धुरा आहे ते आपल्यापर्यंत तितक्या मात्राने पोहोचली नाही. पण ज्या ज्या मुख्याध्यापकांनी ह्या शाळेची कमान सांभाळलेली आहे त्या प्रत्येकाने शाळेच्या विकासासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं पवार सरांनीही फार मोठं काम केलेलं होतं शाळेच्या विकासामध्ये, पण ते अर्ध्यातच आपल्याला सोडून गेलं. ते त्यांचं एक प्रगतीचं जे धोरण होतं ते खूप छान होतं, जेणेकरून सामान्य विद्यार्थी जे की दलित आहेत, आदिवासी आहेत, विशेषतः मुस्लिम समाज असेल, बंजारा समाज असेल, या सामान्यातल्या सामान्य ज्यांना शिक्षणाचा गंध नाही अशा विद्यार्थ्यांना या प्रवाह आणण्यामध्ये पवार सरांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आदरणीय काजळे सर ही तेच काम करताना दिसत आहे. मित्रांनो, 1999 आणि 2000 या बॅचच्या अनुषंगानं बोलत असताना खऱ्या अर्थानं एक नाव आपल्याला प्रामुख्यानं घ्यावं लागतं. आणि सर्व आष्टा हायस्कूलमध्ये 1951 ते जे बॅच आहे निर्माण झालेले आहेत त्यांनी आदरणीय सगर गुरुजीचं नाव फार आदराने घेतलेलं आहे. कारण मराठी विषय आणि त्या विषयाला सरांनी जी समर्पणपणे जी न्याय दिलेला आहे ती वाखाणण्याजोगं आहे. आदरणीय सरांना मी किस्सा सांगू शकतो की परवा मी पुण्यामध्ये आदरणीय प्राध्यापिका शशिकला कांबळे यांच्याशी संवाद साधत असताना शशिकला कांबळे मॅडमनी आदरणीय सरांचं इतकं तोंड भरून कौतुक केलं की मला खरंच ते गहिवरून आलं. कारण मराठी विषयाला न्याय देताना सरांनी फार मोठी आपली ताकद लावलेली होती आणि ती आजही त्यांनी जपून ठेवलेली आहे. त्यासोबतच स्वामी गुरुजींनी इंग्रजी विषय शिकवलेला आहे, मुळे गुरुजींनी गणित शिकवलेलं आहे. गणित आणि भूमिती विषय मुळे गुरुजींनी आम्हाला अगदी छडी असं समोर ठेवून शिकवलेला आहे. त्यामुळं त्या सरांचा जो आदर आमच्या विषय आहे तो फार आम्ही त्यांचा आदर करतो. सर्व माजी शिक्षक यांनी आमच्या विकासामध्ये खऱ्या अर्थानं भर घेतलेला आहे. कारण परिस्थितीच अशी होती की 1999 आणि 2000 या काळामध्ये कुठल्याही भौतिक सुविधा नव्हत्या. आज आपल्याकडे मोटरसायकल आहे, 4 व्हीलर आहे, पण त्यावेळेला साधं दप्तर मिळायचं नाही, साधे व्यवस्थित आपल्याला घालायला ड्रेस मिळायचा नाही. अशा अवस्थेतून आम्ही प्रवास केलेला आहे.
आणि जवळपास आमच्या त्यावेळेला 1999-2000 या काळामध्ये 112 विद्यार्थी होते आणि त्यावेळेला 10वीच्या परीक्षेला महाजन सर हे स्क्वॉड म्हणून होते आणि महाजन सरांच्या काळामध्ये 112 पैकी फक्त 27 मुलं पास झालेलो होतो आणि त्या 27 मुलांमध्ये त्या शाळेमधून मी दुसरा क्रमांक मिळवलेला होता. माझ्या समोर संतोष सोमुशी होते, हे ते पहिला नंबर आलेले होते आणि मी दुसरा क्रमांक मिळवत असताना इंग्रजी विषयामध्ये पहिला आलेलो होतो, इतिहास विषयामध्ये पहिला आलेलो होतो आणि मराठीमध्ये 73 मार्क घेऊन पहिला मिळवलेला होतो. आणि सरांनी आता सगर गुरुजींनी शिकवलेली जी कविता आहे 25 वर्ष झालं मी ती तोंडपाठ करून ठेवलेली कविता आहे की ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले पाणी, कपडे होते करदमलेले केसावरत पाणी, क्षणभर बसला नंतर बोलला डोळ्यावरती पाहुणी, गंगा मैया पाहुणी आली गेली घरट्यात राहुणी. शेवटी जाता जाता कवी म्हणतो की भिंत खचली चूल विजली चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवणे नुसतं लढ म्हणा नुसती लढ म्हणा. गेली 25 वर्ष ही कविता मी रोज कुठल्या ना कुठल्या अंगाने ते गुणगणत असतो आणि खऱ्या अर्थानं माझे हे जे समोर बसलेले जे चेहरे आहेत आज ह्या चेहऱ्यामध्ये झालेला बदल 1999-2000 या काळातला आणि आजच्या काळामध्ये झालेला बदल जरी आपल्याला जाणवत असेल परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मात करत करत हे सर्व विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. यामध्ये काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत, काही प्राध्यापक म्हणून काम करतात, काही सामाजिक क्षेत्रात काम करतात, काही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात, काही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करतात. आमच्या महिला भगिनी आपला संसार अतिशयपणे समर्थपणे सांभाळून आपला परिवार व्यवस्थितपणे सांभाळत आहेत. म्हणजे जी आपण आम्हाला शिक्षणाचं जी बाळकडू पाजलेलं आहे, आपण जे आदर्श गुण आम्हाला दिलेले आहेत त्या आदर्श गुणांवर आम्ही पाऊल टाकून अगदी निश्चितपणे आम्ही कुठल्याही प्रकारची अहिंसा न करता हिंसा न करता कुणालाही न दुखवता सर्वांशी प्रेमाने माणुसकीने आम्ही मानवता स्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जरी आमचे चेहरे त्यावेळचे आणि आजचे जरी बदललेले असतील तरी तुमच्याविषयीची जी कृतज्ञताची भावना आजही तितकीच आहे, आजही तितकीच प्रामाणिक आहे. तुमच्याविषयीचं जे ऋण आहे ते हमेशा राहील, तुमच्याविषयीचा जो ऋणानुबंध आहे तो हमेशा राहील. इतके मी माझे मत व्यक्त करतो आणि लांबत चाललेलं माझे 2 शब्दांना मी विराम देतो. या सर्व स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी, सर्व माझे विद्यार्थी मित्र, विद्यार्थी मैत्रीण यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय इंद्रजित चौधरी सर. धन्यवाद सर. आपण प्रास्ताविक मनोगतामध्ये सर्व माहिती सखोल असं विवेचन या ठिकाणी केलं. त्यांचं आगमन झालेलं आहे. बसवंतमुळे आणि मलिनाथमुळे या दोनही शिक्षकांना मी मंचावरती आमंत्रित करतो आणि यांच्या सत्कारासाठी भैरवनाथ माने, श्रीराम चौधरी, कमलाकर शेतूची सत्कार करायचा आहे. थांबाव सर जरा. आष्टा हायस्कूलला येण्याचा योग आलेला आहे आणि जे विद्यार्थी माईकवर कधीच बोललेले नाहीत ते सुद्धा या ठिकाणी आज म्हणजे मीच शाळेमध्ये कधीच आपण माईकवर बोललेलो नाही. कारण प्रथमतः मी सर्व गुरुवर्यांना वंदन करतो आणि सर्व माझे विद्यार्थी जे आमचे जे सहकारी आहेत जे माझ्याबरोबर जे शाळेत होते आपल्याबरोबर सर्व त्यांचं प्रथमतः स्वागत करतो आणि गुरुवर्यांना वंदन करतो की 25 वर्षानंतर हा जो योगायोग आलेला आहे की आमचं पुण्यामध्ये एक मीटिंग झाली. एक 8-10 जण, 4 मुली आणि आम्ही 10-12 जण भेटलो आणि तिथे एक संकल्पना मांडली की फोनवरती आधी आमचं बोलणं झालं होतं आणि त्याच्यानंतर ही संकल्पना आली की आपण गेट टुगेदर करूया आणि त्यानंतर याला सुरुवात झाली आणि आमच्या गावातल्या सहकारी मित्रांशी व्यंकटच्या घरी पुण्याला बैठक झाली आमची आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी आमच्या घडत गेल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं गावामध्ये जे आता आम्ही फक्त पुण्याला सांगून मोकळे झालो पण खऱ्या अर्थानं गावातल्या टीमनी काम केलंय. बरोबर, आम्ही फक्त पुण्याला होतो आणि डायरेक्टली आम्ही कामाला इथं आलो आता या दिवशीच, पण खऱ्या अर्थानं गावातल्या मित्रांनी सगळं काम केलं
आणि माझं जे आहे 1995 पासून जे आपण जे सर्वांनी जे 6 वर्ष एकत्र घालवली आहेत आणि जे शिक्षक बऱ्याच आठवणी आहेत. कारण आता मी पुण्यामध्ये जेव्हा मी पुणे विद्यापीठामध्ये, कारण मी आता अंकुशने सांगितल्याप्रमाणे जेव्हा महाजन सर स्क्वॉड होते वगैरे ते जे काय आहे त्याच्यामध्ये मी पासमध्ये नव्हतो तर नापासामध्ये होतो. पण आफ्टर त्याच्यानंतर जेव्हा मी पास झालो त्याच्यानंतर मी नंतर 7-1 वर्षांनी पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेऊन मी पुणे विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि तो एक मानाचा लौकिक होता की पुणे विद्यापीठामध्ये जेव्हा मी ॲडमिशन घेतलं खऱ्या अर्थानं म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची गोची कशी होते ते त्यावेळेस कसं आहे, आपल्याला जसं आज इंटरनेटचं जे युग आहे ते आपल्या काळामध्ये इतक्या सुविधा आणि बाकीच्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. पण जेव्हा मी विद्यापीठामध्ये गेलो आणि जो एक भीती असते मनामध्ये, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये फार प्रचंड प्रमाणात भीती असते, ती भीती जी आहे ती तिथे गेल्यानंतर ती जाणवली नाही. आणि ती म्हणजे शिक्षण म्हणजे काय आहे, शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. मित्रांनो, कुणीही मी सक्सेस म्हणजे शिक्षणामध्ये मी प्राध्यापक झालो नाही, मी डॉक्टर झालो नाही, मी इंजिनियर झालो नाही किंवा अमुक झालो नाही, काही झालो नाही असं कुणीही मानू नये. कारण शिक्षण ही जीवन जगण्याची कला आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व बनवण्यासाठी आपले शिक्षक सदैव प्रयत्न करत असतात, अथक प्रयत्न करत असतात. त्यांच्या हातामधून अनेक विद्यार्थी सक्सेसफुल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक इतर अनेक क्षेत्रामध्ये बरेच विद्यार्थी आपले घडलेले असतात. आणि आष्टा हायस्कूलचा इतिहास जर बघितला, पंचक्रोशीमध्ये जे बऱ्याच अगदी तुम्ही नळदुर्गच्या पुढे गुजनूर वगैरे जे आहे ते सराटी वगैरे तिथले विद्यार्थी पण आपल्या इथे शिकायला होते. आणि आसपासच्या गावामधले, आता आमच्या गावातच झालं, आता शशिकला कांबळेचं उदाहरण जे दिलं, आता माझ्या भावाचे सासरे जे प्राध्यापक कमलाकर कांबळे हे आहेत आणि त्यामुळे मला माहिती आहे की सगर गुरुजींची खाती जे मी पुस्तक म्हणजे सगर गुरुजींकडनं जे ऐकलं होतं पुण्यामध्ये की गदी माडगुळकर, तुम्ही जर आताचं शिवाजीनगरचं जे बस स्टँड जर बघितलं तर तिथे गदी माडगुळकर इथे राहतात असं बोर्ड लागलेला आहे तिथे त्यांच्या घराचा वगैरे. आणि पु ल देशपांडे आणि योगायोग असे कुसुमाग्रजांची जी पुतणी होती बरोबर, विभा शिरवाडकरांची जी पुतणी आहे स्वाती शिरवाडकर, त्याच माझ्या HOD होत्या समाजशास्त्र विभागामध्ये. तर आम्ही जी नावं ऐकली होती, पुस्तकामध्ये वाचली होती, तर त्यांच्या याच्या छत्रछायेमध्ये तिथं आम्हाला शिकता आलं, बऱ्याच गोष्टींची किंवा कॉन्फरन्स अटेंड करता आल्या. आणि आपण जेव्हा तिथे गेल्याच्या नंतर आपण ग्रामीण भागातून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. ग्रामीण भागातले विद्यार्थी कधीच कमी नसतात, कारण शब्दसंग्रह जो असतो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपेक्षा बाकी इतर कोणाकडे नसतो. आणि ती समजून घेण्याची जी ताकद असते, मराठी वाङ्मय असेल किंवा काय असेल, ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याकडे जास्त असते. त्यामुळं मला असं वाटतं आपण हे मातीतले विद्यार्थी आहोत आणि खऱ्या अर्थानं सर्व शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं. त्यानिमित्ताने एक गझलचे 2 शेर ठेवतो मित्रांनो. जीव पेरला मातीमध्ये पत्थर छातीवरती, जीव पेरला मातीमध्ये पत्थर छातीवरती, प्रश्न टांगले आभाळाला उत्तर मातीवरती, प्रश्न टांगले आभाळाला उत्तर मातीवरती. पहिला पाऊस पहिली धारा, पहिला पाऊस पहिली धारा, मन मन पुलकित होते. पहिला पाऊस पहिली धारा, मन मन पुलकित होते. असे वाटते कुणी सांडले अत्तर मातीवरती, असे वाटते कुणी सांडले अत्तर मातीवरती. मोठा दादा खूप शिकला, मोठा दादा खूप शिकला, अन घरीच बसला आता. उगाच काम ग आई माझ्या देते दप्तर पाठीवरती. जीव पेरला मातीमध्ये पत्थर छातीवरती, प्रश्न टांगले
आभाळाला उत्तर मातीवरती. हे पृथ्वीचे घर सगळ्यांचे, हे पृथ्वीचे घर सगळ्यांचे, सगळे मिळून नांदू. हे पृथ्वीचे घर सगळ्यांचे, सगळे मिळून नांदू. आकाशाचे विशाल सुंदर छप्पर मातीवरती. आकाशाचे विशाल सुंदर छप्पर मातीवरती. जीव पेरला मातीमध्ये, पत्थर छातीवरती. धन्यवाद मित्रांनो. या ज्या गोष्टी आहेत किंवा आपण जो केलेला प्रवास आहे त्या 25 वर्षानंतर मला तर वाटलं नव्हतं की इतक्या म्हणजे आपण एकत्र येऊ किंवा भेटू, पण सर्वांनी पुढाकार घेतल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मला वाटलं की कोणी उपस्थित राहणार का, या तारखेला मिळणार का, किंवा लग्न कार्य किंवा इतर समारंभ बाकीचे काही विद्यार्थी आता आलेले नाहीत. कारण ग्रुपमध्ये आमच्या जवळजवळ मला वाटतं 50 ते 60 विद्यार्थी आहेत म्हणजे मुलांच्या 10वी आणि बच्या बॅचमध्ये. तर त्याप्रमाणे ज्या शिस्तीचं पालन आपण आधीही करत होतो, यानंतरही आपण आता सद्यस्थितीतही करतोय. तर त्यामुळं सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन सर्वांनी खरं तर मला खूप आनंद झाला. आणि या ठिकाणी शाळेचा जो वारसा आपण जर बघितला, त्या काळची जी परिस्थिती बघितली, तर आज मी तिला शाळेमध्ये मला माहित नाही आता, म्हणजे मग खूप वर्ष झालं शाळेत येऊन. तर सगळीकडे आता हातामध्ये आपल्या कम्प्युटर, आणि आमच्या बॅचचं असं झालं गुरुजी, म्हणजे सगळ्याला हसायले, कम्प्युटर मागे आणि आम्ही पुढे. म्हणजे कम्प्युटरचा जमाना मागे मागे आणि आम्ही पुढे पुढे जात होतो. आणि त्याच्यानंतर संधी ज्या आहेत, इव्हन काय MPSC वगैरे जे आहे हे करायला, त्यावेळेस मी जेव्हा 10वी पासून म्हणजे नंतर जेव्हा मी विषय काढले नापास झाल्याच्या नंतर, आणि त्यानंतर जेव्हा उमरग्याला गेलो, पण तेव्हा माहित नव्हतं की आपल्याला MPSC वगैरे करता येतं, म्हणजे याचं ज्ञान नव्हतं आपल्याला फार त्यावेळेस. पण नंतरच्या काळामध्ये ह्या गोष्टी, याच्यामध्ये खरं तर तुम्ही मला वाटतं 20वे शतक आणि 21वे शतक ते खऱ्या अर्थानं तुम्ही फार मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे. कारण 20व्या शतकामध्ये आपल्याकडे जेव्हा टेलिव्हिजन 1970च्या काळामध्ये जेव्हा आलं होतं, कारण 1975ला आपल्याकडे कुणाचं ते असे खूप, ज्याचा अँटिना फार उंच असायचं ते फार असं मोठं मानलं जायचं, आणि कोणाच्या ते असे खिडकीतून आपण TV वगैरे बघायला जायचं लहान असताना. आणि खरं तर मग आता जो जमाना बदललेला आहे, आता मध्ये हातामध्ये जे इंटरनेट आलेलं आहे, इव्हन जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा पुण्याला गेलो आणि हातामध्ये अशी एखादी फाईल घ्यायचं, एखादा बायोडाटा बनवायचा आणि मग कंपनीच्या कुठल्या तरी गेटवर जा, इकडे जा तिकडे जा, असं हा जमाना होता. पण आता सध्या तसं राहिलेलं नाही, कारण तुम्ही डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्सेस करू शकता. आणि त्यामुळं सर्वांनी, मी जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, मला त्याची कल्पना आहे, पण तरी सुद्धा एकदा सर्वांचे पुन्हा आभार मानतो. आणि शाळेने जे दिलेलं आहे आपल्याला त्याचा आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, किंवा आता जसं अंकुशने सांगितले अमृत महोत्सवी वर्ष जे आहे, कारण 1951 नंतर जे आपल्या शाळेचा जो प्रवास सुरू झाला, आणि पंचक्रोशीत आष्टा हायस्कूलचं नाव इतकं छोटं नाही मित्रांनो. तुम्ही अगदी आपल्या पंचक्रोशीमध्ये कुठल्याही गावात जर गेलात आणि उमरगा तालुक्यामध्ये किंवा शेजारच्या तुळजापूर तालुक्यामध्ये, तर आष्टा हायस्कूलचं नाव हे अत्यंत आदराने हे घेतलं जातं. आणि आष्टा हायस्कूलचे बरेच आजी माजी विद्यार्थी हे फार मोठे मोठे अधिकारी किंवा सर्व शिक्षक, डॉक्टर वगैरे इतर क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेले. तर या ठिकाणी सर्वांनी आपण आलात, आणि सर्व शिक्षकांचे प्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्वांनी इथं उपस्थिती दाखवली आहे, कारण बरेच इतके शिक्षक येणार असं मलाही वाटलं नव्हतं. तर त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. माझाही फार तसाच अनुभव आहे. मराठीतील नामांकित साहित्यिक म्हणून जे आपण पाहतो त्यांच्या सानिध्यामध्ये मी राहिलेला आहे. तुम्ही आठवणीचे पक्षीकार, त्यानंतर आदरणीय दत्ता भगत असतील, मराठीतील साळुंखे असतील, यशवंत मनोहर असेल, नरेंद्र जाधव असेल, यासारख्या मातब्बर मंडळीमध्ये मी सध्या वावरतोय. बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे येथे काम करत असताना महाराष्ट्रातील
अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी MPSC UPSC की आज खऱ्या अर्थानं नीटची परीक्षा असल्यामुळे बरेच आपले शिक्षक आणि बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणी उपस्थित राहू शकले नाही आहेत. खऱ्या अर्थानं नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना NCERTचा सिलेबस असतो आणि महाराष्ट्राच्या NCERT सिलेबसचे जे प्रमुख आहेत कोऑर्डिनेटर व्यंकट सूर्यवंशी हे माझे मित्र आहेत आणि त्यांनी मला रात्री वचन दिलेलं आहे की NCERTचे 5 पुस्तकाचा संच मी माझ्या वतीनं शाळेला भेट देणार आहे. कारण JEE आणि नीट विशेषतः MBBS करत असताना या विद्यार्थ्यांना NCERTचा सिलेबस फार महत्त्वाचा असतो. आपण मराठी माध्यम आणि सेमी माध्यमामधून अभ्यास करत असताना NCERTचीही ओळख झाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे, जेणेकरून पुढे चालून 10वीच्या नंतर तुम्हाला नीट सारखी परीक्षा देत असताना JEE सारखी परीक्षा देत नसताना त्याचा उपयोग होईल. यानंतर मी आदरणीय इंद्रजित चौधरी सरांना विनंती करतो की आपण पुढील आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर वाघ गुरुजी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कोणीच विद्यार्थी मनोगत व्यक्त करण्यासाठी येत नाही, त्याच्यामुळं दोन्ही प्रकारची कामं मलाच करावी लागत आहेत. आणि माझ्या खूप गोड अशा आठवणी आजी माझी शिक्षकाबरोबर आहे. पोद्दार सरांचा हैदराबाद मुक्ती संग्रामाचं पुस्तक वाचत होतो त्यावेळेस असं माझ्या लक्षात आलं, संघर्ष करा आणि तेही मानवी कल्याणात करा असं त्यांच्या प्रस्तावनेमध्ये एक वाक्य आहे. ते याच्यासाठी सांगतोय या संस्थेनं खूप असं संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षातून आजच्या पिढीतील हिरे माणिक मोती घडवण्याचं कार्य केलेलं आहे. मला आजही आठवतंय की वाघ सर आमचे स्कॉलरशिपचे नवोदयचे क्लास घेत होते आणि क्लास घेत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे की त्याच्यामध्ये बलबी मास्टेकर इथं आहेत, डॉक्टर आहेत सर, आज ते MD आहेत, सचिन अल्लीशे आहेत. बलबीमजी उठा, आपण नमस्कार करा सर्वांना. बलबी मास्टेकर वाघ सरांना मी मुद्दामून सांगतोय कारण आपल्याच महाविद्यालयामधून हे सर्व विद्यार्थी गेलेले आहेत. त्याच्यानंतर काही कामामध्ये व्यस्त असल्यामुळे गोपीनाथ करटमोल येऊ शकला नाही, त्यानेही या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. तोही IIM परीक्षा पास होऊन मोठ्या पदावरती आज पुणे येथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर सागर कुलकर्णी सुद्धा आहे. त्याचबरोबर सुनील चौधरी स्किन स्पेशलिस्ट आहे, स्वतःचं क्लिनिक आहे. सचिन आलिसेचं बेंगळुरूमध्ये क्लिनिक आहे, आज प्रामुख्याने तो आलेला आहे. वाघ सरांनी अर्थातच आम्हाला या ठिकाणी टीचिंग केलेली आहे, कधी आधीमध्ये आम्ही त्यांचा मार्गही काढलेला आहे. असे एक सुंदर असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. ज्यावेळेस आपण मराठी वाङ्मयाकडे पाहतो, मी या ठिकाणी सगर गुरुजींना खूप खूप धन्यवाद देतो की सर तुमच्यासारख्या शिक्षकामुळं आज मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. ही खूप मोठी उपलब्धी आहे. राजकारणी, समाजसेवक सर्वच लोक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु यावर्षी शासनाने हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. याच्यानंतर माझ्या गोड आठवणी आजी शिक्षकासोबत सुद्धा आहे. त्याच्यामध्ये दत्ता सावंत सर आहेत, मी त्यांच्या हाताखाली शिकलोही आणि इलेक्शनमध्ये आम्ही एकाच बूथवर काम केलेलं आहे. ही सरांची आणि माझी ही खूप गोड आठवण आहे. सुंदर असं ते मार्गदर्शन करतात. त्याच्यानंतर DN बनसुरे सर आहेत, जेव्हा आमची भेट होईल तेव्हा अतिशय सपोर्टिव्ह असं सातत्याने बोलतात. काहीतरी विद्यार्थ्यांसाठी नवीन करण्याची तळमळ आहे. मृत व्यक्तीची काही मुलं आहेत, त्यांनी दत्तकी घेतलेली आहेत, असं समाजकार्य करणारे हे व्यक्तिमत्व आहे. खरं तर या ठिकाणी मी सरांना त्यांच्या मिसेसद्वारे सत्कार करण्याला लावला असतो, कारण 2दा आम्हाला हे सोहळा पाहायला मिळाला असता, परंतु माझे हे आत्ता त्यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात आलं. त्याच्यानंतर गेल्या वर्षी मुकेश सूर्यवंशी सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. असा आदर्श शिक्षकही या शाळेमध्ये आहे. सातत्याने समाजसेवेचा वसा घेतलेला हा व्यक्ती आहे, माणूस आहे. आमचे मित्र आहेत, सिनियर आहेत, त्याचबरोबर मार्गदर्शकही आहेत, विद्यार्थीप्रिय असे हे शिक्षक आहेत. त्याचबरोबर UK पवार सर आहेत, धडे सर आहेत, इथं दाजी बसलेले आहेत. दाजींना मी असा प्रश्न विचारतो की दाजी तुम्ही किती क्षेत्रामध्ये काम करता, शालेय व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर संगीत आणि तुम्हाला जी निसर्गामध्ये मिळालेली जी निसर्गदत्त जी संगीताची देणगी आहे त्याचा मला खरंच नेहमी हेवा वाटतो. UK पवार सर आहेत, त्यांचंही मार्गदर्शन लाभतं, धडे सरांचंही मार्गदर्शन लाभतं. यानंतर मी आपलं मनोगत थांबवून वाघ सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.
माझे 5वी पासून ते आजपर्यंतचे राहिलेले सर्व विद्यार्थी अतिशय, या विद्यार्थ्यामध्ये एक गुण महत्वाचा आहे, हे समान उंचीचे आहेत. यात कोणीही असं उंच नाही किंवा ठेंगणाही नाही. त्यामुळे ह्या बॅचकडं अतिशय मी स्वतः वैयक्तिक लक्ष देतो. आणि ज्यावेळेस गेडाम साहेब आले आपल्या इथं 10वीचं परीक्षेचं हे होतं, त्या सर्व मुलींच्या डोळ्यामध्ये धारा सुरू झालेल्या होत्या. अशा मुली त्यावेळेस चांगल्या मार्कानं पास झाल्या, मुलंही चांगल्या मार्कानं पास झाली. पण ज्यावेळेस इंग्रजीत खरडमोल बलभीत तळमळ होती की आपल्या हातून 1, 2, 4 तरी विद्यार्थी नवोदयाला जावेत. आणि त्या वर्षी खरोखरच 4 विद्यार्थी नवोदयाला गेले. आणि सर, आजपासून मी तुम्हाला दूध देतो, तुम्ही आतापर्यंत ट्युशनचे पैसे वगैरे काहीच घेतले. आणि म्हणलं नाही, दोन्ही मुलं चांगले घडतील, तुमचे उज्ज्वल यश करतील, असं त्यांना बोललो. आणि खरोखरच त्यांनी नाव लौकिक करून दाखवलं. माझं नाही, त्यांच्या वडिलाचं नाही, तर माझ्या शाळेचं नाव त्यांनी उज्ज्वल करून दाखवलेलं. आणि असंच माझ्या शाळेचं नाव सर्व विद्यार्थी खानाको गाळून पेलेले, आम्हाला ती गाळणीच मिळाली नाही. कधीही बोलत असताना त्यांच्या त्या जिभेमधून, त्या कंठामधून असे शब्द बाहेर होतात की कधी वाचत असतील, ह्यांचे जिभेतून शब्द असे काय निघतात. लक्षात आलं की हे नेहमी पुस्तक वाचन करतात, म्हणून त्यांच्या मुखातून असे शब्द बाहेर पडतात. म्हणून वाचन केलं पाहिजे. आणि सर्व आज इथं उपस्थित असलेले एक विद्यार्थिनी आज एक गर्व वाटतो. हेच पुण्यासारख्या ठिकाणी एक चांगल्या हुद्द्यावर आमचे विद्यार्थी आहेत, कॉलर ताट होते आमचे, म्हणून मी आज बँकिंगचा व्यवहार आहे तिच्या हातात, कॅशियर आहे. खूप आपलं समोर बोलली, बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले की सर तुम्ही यायला पाहिजे. आणि म्हणलं आपण दवाखान्यात जाऊनच बलबीला भेटतो, इथं विद्यार्थी म्हणून बघावं. 2-3 वेळा गेलो त्याच्याकडं, खूप व्यवस्था केली, आदर वेगळा, त्याच्या मनातली भावना, त्याची धडपड 2-4 वेळा पाहिली. कुठला पेशंट मी दुसराच परका पाठवलेला, पण त्यांच्यासाठी त्यांनी जातीनं लक्ष देऊन ते पेशंट सांभाळतात, हँडल करतात. यशोधरामध्ये होते त्यावेळेस. आणि खरोखरच तुमच्याकडून असं कार्य व्हावं ही इच्छा व्यक्त करतो. आणि शाळेशी असेच तुमचे संबंध वाढत राहो, सर्वांना सहकार्य तुमचं असंच होत राहो, एकमेकांमध्ये तुमचं सहकार्य. काहींना संकट असतात, त्या संकटात तुम्ही धावून जात आहे मला माहित आहे, पण असंच तुमचं सहकार्य त्यांनाही लाभावं ही इच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं खूप खूप धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय बीडी कोळी सरांना विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करा. का म्हणावं असं, तुम्ही परत आलात ना, मग तो प्रश्न आहे तो, तरी पण त्या संकल्पना आहेत, आपण त्या समजून घेऊ. एक माझी आठवण, फक्त मी जास्त वेळ घेणार नाही, मला भान आहे सगळ्या गोष्टीचं, वेळ होत आला, पण त्यांनी बोलावं असं म्हटल्यामुळे मी बोलतो. माझी आठवण म्हणजे, तुम्ही मला नवीन होतात, तुम्ही 10वीला होतात आणि मी ह्या शाळेलाही नवीन होतो. 99ला 1999ला 20 जुलै 1999ला मी शाळेमध्ये प्रेझेंट झालो ॲज अ प्रायमरी टीचर म्हणून. परंतु मला तुमच्या बॅचचं कार्यानुभव हा विषय दिला आल्या जे काही टाइम टेबल रिटायर म्हणजे सेवानिवृत्त. मी थोडंसं 1 वर्ष संभाजीनगर म्हणजे आत्ताचं, तिथे 1 वर्ष मी टीचिंग केलेलं होतं, त्याच्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स होता. परंतु नवीन असल्यामुळं तरी परंतु मी तुम्हाला जे काही जमल ते त्या कार्यानुभव विषयाशी संबंधित तुम्हाला बरंचसं करायला लावलं, जे की साफसफाई, झाडं लावणं, मागे परिसर स्वच्छ करणं, बरेच. आणि तुमची जी बॅच आहे 2000ला परीक्षेला दिलेली, ते तुमचा अनुभव मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि तो अनुभव तुम्हाला जो इथे आला, ज्या वयामध्ये यायला पाहिजे, जे संकट पहिलं, आणि त्यातून तुम्ही जे घडलात, तुम्ही जे आता दिसताय, ते एखादी घटना अशी जीवनामध्ये घडावी. आणि त्या घटनेनंतर आपण जो बोध घेतो आणि त्यानंतर जी उत्तुंग भरारी घेतो, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुमची बॅच आहे, असं मला वाटतं. हा माझा अनुभव आहे. राजकीय क्षेत्रात मध्ये आहेत, सामाजिक आहेत, आमच्या अमोल समोर शाळेत सध्या विविध क्षेत्रात तिथं
तर हे जे सगळं आहे ते तुमची जिद्द आणि तुम्हाला मी काही 1 वर्षासाठी थोडंसं होतो ते पण नॉमिनल सब्जेक्ट होता, पण तुमचे जे गुरुवारी आहेत जे होते त्यांनी अतिशय मार्गदर्शन केलं, त्यामुळं तुम्ही आज प्रगल्भ आहात। आणि जे मगाशी जे गझल आणि जे शब्द होते लोखंडे यांचे अतिशय मार्मिक होते आणि ते सत्य आहे, त्याच्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही। आपण भ्रामक कल्पना, इंटरनेट वगैरेच्या संकल्पना, करमणूक वगैरे ह्या गोष्टी क्षुल्लक आहेत, ह्या तेवढ्या पुरता आनंद देऊन जातात, परंतु जे मूर्त आनंद आहे जो जीवनाचा, जो जीवन ज्याने जीवनाला ओळखलेला आहे, सत्य काय आहे ते जे जाणतो ते हे शब्द होते। आणि हे शब्द सगर सर हे साधे शब्द नाहीत की तुमच्या अध्यापनातून त्यांनी जे अध्ययन केलं त्याचा हा परिपाक आहे असं मला वाटतं। म्हणून मी या सर्वांचं, तुम्ही मला वाटलं होतं तुम्ही सर्वजण बोलाल, आम्ही बोलणार नाही, आम्ही फक्त ऐकणार, कारण तुमचे खूप अनुभव आम्हाला ऐकायचे होते, तरी परंतु वेळेचं बंधन आहे। आणि तुम्हाला सर्वांना सांगायला अभिमान वाटेल, जरी हे सेवानिवृत्त शिक्षक झाले असतील सर्व, तरीही आम्ही आल्यानंतर, थोडक्यात मी स्वतःची पाठ थोपटणारा नाही, परंतु अनुभव असे आहेत की आम्ही आल्यापासून किंवा आमचे जे सहकारी जे काम करतायत ते बरेचशी मुलं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये परफेक्ट झालेले आहेत, नंतर मेडिकल मध्ये झालेत, BMS झालेत, MBBS झालेले आहेत आणि आत्ताही चालू आहेत, अनेक चांगल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहेत। जी जुन्या काळापासून, जी शाळा सुरू झाल्यापासून जे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत किंवा सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आहेत, तसेच विद्यार्थी आम्हीही घडवण्याचा आम्ही प्रयत्न आटोकाट करत आहोत आणि त्याला आम्हालाही यश येताना दिसत आहे। त्यामुळं इथं जे अध्यापन करायचंय फक्त नोकरी, पगार वगैरे हा विषय वैयक्तिक मी सांगतो की माझ्यासाठी किंवा आमच्या सहकार्यासाठी नाहीये। शेवटी आनंद कशात मिळणार आहे तर आपण जे वेळ घालवतो, देतो, आपण क्षेत्र जे स्वीकारलेलं आहे, जे ज्ञानार्जन करायचं, ज्ञान द्यायचं, अध्यापन करायचं, त्याच्याशी प्रामाणिक उतरण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे आणि त्यातून आमच्याकडनं जे काही घडत आहे तेही आम्हाला आनंद वाटतो आणि आम्हाला शांत झोप लागते। ज्याला शांत झोप लागते तो जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य आहे, हे असं माझं मत आहे, कारण ते तुम्हीही अनुभवा। ज्याला झोपच लागत नाही, प्रचंड पैसा आहे, सगळं आहे आणि त्याला झोपच लागत नाही, तो दुर्दैवी मनुष्य आहे। म्हणून झोप कशी शांत मिळेल तुम्हाला, त्याचं कारण आहे झोप उगा खाऊन भरपूर झोप मिळणार नाही तर काय होईल, जीवनामध्ये रोजच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो आपला वेळ जातो तो चांगल्या कार्यासाठी जर गेला तर मात्र संध्याकाळी शांत झोप लागते। आणि अन्यथा आपण दिवसभरात जे जे काय करतो, चांगलं वाईट काय असेल त्याच्यामध्ये जर वाईट जास्त असेल तर ते झोपच देत नाही, भले अनेक विकार वगैरे वाटतात, बरेचसे प्रॉब्लेम होतात, काहीच विचार करायचं नाही, जेवढं घडेल ते चांगलं करायचं। आम्ही तेच करतोय, सरांनीही तेच केलंय, बरोबर सर? सगर सर बरोबर का? म्हणजे सरांची परवानगी घ्यावं लागेल, कारण सरांचे विचार खूप मोलाचे आणि त्यांच्या सानिध्यामध्येही आमचे काही वर्ष इथं गेले आणि म्हणून आम्ही चव्हाण सर, SK चव्हाण सरांनी आम्हाला अतिशय योग्य ठिकाणी ठेवलं। आमच्यातले काही गुण असतील त्यांना लक्षात आले तर आम्हाला ते कामाला लावले आणि अजूनही मुख्याध्यापक म्हणून त्यांनी लाभले। सुरुवातीचा काळ तो खूप महत्वाचा असतो कुठल्याही व्यक्तीसाठी, नोकरीमध्ये ऑफिसर अधिकारी चांगले असले तर ते व्यक्ती चांगली काम करतो। तर आमच्या सर्वांचे प्रयत्न, यापुढे आमच्याकडे येणारे विद्यार्थी आहेत आता त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न, आणि तुम्हाला बऱ्याचशा परिसरामध्ये बदल जो दिसतोय आता थोडाफार असेल, जे काही आता बऱ्याच वर्षानंतर आले त्यांना दिसतंय थोडा थोडा बदल, थोडा तिकडे 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 जर परिसरामध्ये जर बघितला तर हे प्रगतीचं लक्षण आहे आणि याच्या पुढे आणखी आम्हाला प्रगती करायची आहे। त्यासाठी तुम्ही ज्या संकल्पना मांडलात जे की 75 इयर्स, तर ती संकल्पना आमच्या सर्व आमचे संचालक मंडळ, आमचे मुख्याध्यापक या सर्वांनी तो विचार करून एक अतिशय योग्य नियोजन करून जर तुम्हाला आव्हान केलं तर आणखी इथं प्रचंड बदल होईल अशी आशा बाळगतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। आपण त्यावेळी जरी नवीन होतात तरीही खूप सुंदर शिकवत होतात आणि जे बदल झाले हे अर्थातच लौकिक मिळवण्यासाठी पुरेसे आहेत। सर, तुमचे विद्यार्थी केवळ इंजिनिअरिंग, मेडिकल याच क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर नसून आमच्या पुढे आपल्या गावच्या ग्रामीण भागातील राजकारणामध्ये एक सुंदर ठसा उमटवणारा राजकारणातील अमोल सोमवंशी सुद्धा या ठिकाणी एक उगवता तारा आहे। या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं, राजकारणामध्ये एक पट्टीचं राजकारण आहे, अतिशय ते घडवून आणण्यामध्ये त्याचं योगदान आहे। असंही व्यक्तिमत्व
या ठिकाणी घडून येत आहे, म्हणजे राजकारणच सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांनी पादांकरात केलेलं आहे. यानंतर सन्माननीय सगर गुरुजींना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय बेडीकोळे सरांनी सांगितलं की तुमचा जो आनंदी राहण्याचा राज आहे ही तुम्हाला सुखाची झोप लागली पाहिजे, जेणेकरून तुम्ही समाधानी आहात असं मानलं जातं. या ठिकाणी मला बशीर बद्र आठवतात. बशीर बद्र असं म्हणतात की सफर में धूप है, हो सके तो चलो, भीड़ बहुत है, निकल सके तो चलो, यहाँ कोई किसी को रास्ता नहीं देता, मुझे गिरा कर तुम संभल सके तो चलो. स्वतःचं अस्तित्व सांभाळत इतरांना सन्मानानं जगण्याची प्रेरणा देणारे आपण सर्व हे गुरुजन वर्ग. आणि भाषा कशी असावी, भाषा आजच्या ह्या डिजिटल इंडियामध्ये कौशल्य विकासाच्या क्षेत्रामध्ये भारत विकास करत असताना, डिजिटल इंडियाचा आपण चौकडे नारा देत असताना, आपण आता आपल्या शाळेचा 75वा अमृत महोत्सव साजरा करीत असताना भाषा ही संवादाचे माध्यम आहे. भाषेच्या माध्यमातून आपण संवाद साधत असताना भाषा ही किती नम्र असावी हे जर आपल्याला जर पाहायचं असेल तर मूर्तिमंत आदरणीय सगर गुरुजी यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला कळते की भाषा किती नम्र असते. आदरणीय सगर गुरुजी सरांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आजचा हा आमच्या जीवनातला अतिशय आनंदाचा क्षण आहे. तुम्हाला वाटतं आम्हीच आनंदी आहोत, पण तुमच्यापेक्षा आम्ही आनंदी आहोत. कारण आम्ही असे विद्यार्थी घडवले. तुम्ही इथं आलात, मुलं मुली आलात आणि आम्हाला समाधान वाटलं. का समाधान वाटलं हो? कारण माहेरी मुलगी आल्यानंतर आईवडिलाला आनंद वाटतो. का? कारण मुलगी सुखात आहे. तसं तुमच्या सगळ्याकडे बघितल्यानंतर वाटलं की माझे विद्यार्थी सगळे सुखात आहेत, अशी भावना निर्माण झाली. त्याबद्दल अतिशय आनंद वाटला. आणि असेच तुम्ही आम्हाला आनंदित करत राहा एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. आता हा स्नेह मेळावा आता त्याचा इतिहास सांगितला थोडक्यात, पण माझ्या वाचण्यात आलेलं पहिला स्नेह मेळावा सातारा सांगली भागात कुठेतरी झाला. मी पेपरमध्ये वाचलं होतं 7-8 वर्षापूर्वी की स्नेह मेळावा झाला आणि 20-25 वर्षानंतर एकत्र आले. आता तो शहरीकरणाचा भाग होता, तेव्हा त्याचा वृत्तांत पेपरमध्ये आला होता. ते वाचलं मी. त्याची फलश्रुती काय झाली तर सगळे विद्यार्थी एकत्र भेटले आणि सगळे विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर होते. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मोठमोठ्या हुद्द्यावर होते, कामावर होते, कंपनीत होते. ते सगळे एकत्र भेटले आणि चौकशा करू लागले की तुझा मुलगा काय करतो, तुझी मुलगी काय करते, कुठे आहे, काय आहे. तेव्हा एकमेकाच्या बोलण्याबद्दल आलं की माझा मुलगा BE झालाय पण त्याला अजून काय नोकरी लागत नाही, अरे माझ्याकडे पाठवून दे, मी त्याला लावतो. तेव्हा असे 26 विद्यार्थी नोकरीला लागले. स्नेह मेळाव्यामुळे एकत्र आले सगळे विद्यार्थी. आणि जे मोठ्या हुद्द्यावर होते त्यांनी आपल्या मित्राच्या मुलाला मोठ्या हुद्द्यावर त्यांनी नोकरीला घेतलं. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? याच्यापेक्षा आणखी काय एकत्रीकरणात सुख आहे का? तेव्हा तसं तुम्ही एकत्र आलात, आनंद वाटला. आणि ही भावना ही कायम ठेवली पाहिजे. आणि एक लक्षात आलं की एका ध्येयाची, एका वयाची आणि एका मनाची जर माणसं एकत्र आली तर काय करू शकत नाही. इकडचा डोंगर तिकडं, तिकडचा डोंगर इकडं, इकडचा समुद्र तिकडं, तिकडचा समुद्र इकडं करू शकतात. ही ताकद, ही शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळेच हे शक्य झालं. बरेचसे विद्यार्थी भेटतात, गुरुजी आम्हालाही स्नेह मेळावा करायचा आहे, पण अजून त्यांना शक्य होईना. पण तुम्ही ते शक्य करून दाखवलं, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
आणि अशाच प्रकारे तुम्ही यापुढेही एकत्र राहा आणि एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा. आता इथला एक कार्यक्रम असा स्नेह मेळावा झाला. स्नेह मेळावा झाला, 3-4 दिवशी लग्न होतं. एका मुलीच्या मुलाचं लग्न होतं. तेव्हा तिनं सगळ्यांना सांगितलं की लग्नाला आलं पाहिजे. तेव्हा सगळेच तिथं गेले. त्या लग्न मंडपात आष्टा हायस्कूल दिसू लागलं. त्या मुलीला इतका आनंद झाला की सगळ्या मुली आल्या होत्या, सगळे मुलं आले होते. तेव्हा हा आनंद लाखो रुपये खर्च केला तरी मिळू शकत नाही. हे आनंदाला पारावारच नाही. आणि असा हा आनंदी क्षण तुम्ही आमच्यासाठी निर्माण केला. आणि आमचं म्हणजे काय कमवलं आम्ही, हेच कमवलं, दुसरं काय. तेव्हा असा एखादा विद्यार्थी भेटला आणि त्याने काहीतरी असे सुखाचे 2 शब्द बोलले की 1 महिनाभर आम्हाला ती आठवण राहते. अरे बापरे. आता आठवणच सांगायची झाली तर भोरे डॉक्टर नवले हॉस्पिटलचे. तेव्हा थोडक्यातच सांगतो की नवले हॉस्पिटलचे ते डीन आहेत, कॉलेजचे डीन आहेत. तेव्हा तिथं 2 वेळा माझं ऑपरेशन झालं. त्याच्या अगोदरही मी जात होतो, ससून हॉस्पिटलला होते. त्या ससून हॉस्पिटलला गेल्यानंतर ते बघायचं मोठमोठे डॉक्टर, MBBS, MS, MD, मुलं मुली त्यांच्या टेबलाभोवती असायचे. आणि तिथं जाऊन मी बोलत बसलेलं असायचं. तर एकदा प्रसंग असा आला की गुरुजी चला आपण चहा घेऊ तिकडे, सेल्फ सर्व्हिस. तेव्हा सगळे विद्यार्थी त्या टेबलावर चहा घेत होते. चहाचा कप घेऊन बाहेर यायचं. तेव्हा भोरे डॉक्टरच्या बाजूला 10-12 मुलं मुली सर सर म्हणून चहा देऊ लागले. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे तो. त्यावेळेस सगळ्या विद्यार्थिनीला भोरे डॉक्टरने सांगितलं तुम्ही घ्या, हे माझे सर आहेत, हे माझे सर आहेत आणि आम्ही चहा घेणार आहोत. तेव्हा सगळे विद्यार्थी कुतूहलानं पाहू लागले. याच्यापेक्षा आनंद कोणता भारी, आणखी काय मिळवावं जीवनामध्ये. तेव्हा 2 वेळा मी तिथं ऍडमिट झालो. प्रत्येक नर्स, प्रत्येक डॉक्टर येणारा विचारायचा तुम्ही सरचे सर आहात म्हणून आमच्याकडे तुमच्याकडे जरा लक्ष द्यावं लागतंय. काही नर्स येऊन विचारायच्या तुम्ही कोणता विषय शिकवत होता, सर नाही सांगतात तुमच्याबद्दल. म्हणजे आणखी काय मिळवायचं. शेंगे डॉक्टर आयुष्यभर 1 पैसा सुद्धा घेतला नाही माझ्याकडून. शेंगे डॉक्टर अगोदर त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये थोडे दिवस काम करत होते. स्वतःचा दवाखाना बांधला आणि त्याच्या अगोदर ते एका दुकानामध्ये दवाखाना सुरू केला होता. तिथं मी माझ्या मुलाला घेऊन गेलो होतो आणि तिथं तपासले. त्याला तपासल्यानंतर फीस नाही, फीस घेणार. तेव्हा मला वाटलं आता याने नवा दवाखाना सुरू केलाय. नाही डॉक्टर म्हणून त्यांच्या खिशात 100 रुपये टाकले. डॉक्टरच्या खिशात 100 रुपये घातले. तो डॉक्टर हात जोडले आणि गेले. त्या पुढं 15-20 वर्षानंतर डॉक्टर भेटल्यानंतर बोलायचे गुरुजी तुमचे 100 रुपये मी अजून ठेवले, तुमचे 100 रुपये मी अजून ठेवले. तेव्हा घ्या पैसे म्हटलं तर नाही, मला तुमच्यासाठी एवढं तरी करू द्या. तुम्ही आमच्या आता डॉक्टरसाठी का, डॉक्टरचा आणि मराठीचा का संबंध आहे. सायन्स इंग्रजी शिकून ते डॉक्टर इंजिनियर झालेले. पण अशा प्रकारे आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करू द्या म्हणून त्याने आयुष्यभर 1 पैसाही घेतला नाही. तेव्हा असे हे डॉक्टर, असे हे तुमचे मित्र, हे सगळेच आम्हाला अभिमानास्पद वाटतात आणि हेच आमचं दैवत आहे.
हेच आमची गमवलेली संपत्ती आहे, दुसरं काहीही नाही. तर तुम्ही आलात, आनंदित केलात, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आपलं बहुमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं. आपण सखोल असं विवेचन केलं, आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप. शिक्षक, आष्टा हायस्कूलचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण मित्र आणि मैत्रीण. तसं तर फार माझं आपल्याशी आणि गुरुजनांशी फार काय अशा आठवणी नाहीत, कारण मी दुसऱ्या गावी शाळेला असल्या कारणाने. आणि आजच्या कार्यक्रमाचा ॲक्च्युली प्रास्ताविक हे माझ्याकडेच होतं, कदाचित आवाज खराब असल्यामुळं मी आपल्यासमोर म्हणजे प्रास्ताविक मांडू शकला नाही. त्यामुळं आभार प्रदर्शनात तरी शेवटचा कार्यक्रम मी स्वतःहून स्वीकारले. तर आत्ताच गुरुजनांनी आणि लोखंडे, त्यानंतर गायकवाड सरांनी बरंचसं या बॅच बद्दल सांगितलं. ही बॅच म्हणजे ऍक्च्युली सर 1984-85 सालची, आणि ज्यावेळेस 91 मध्ये ही पहिलीच्या वर्गात केली, तेव्हा गायकवाड सरांनी सांगितल्यासारखं भौतिक सुविधा अशा काहीच नव्हत्या. म्हणजे कदाचित 50% लोकांच्या घरी लाईट सुद्धा नसायची. आणि आता हीच पिढी, सांगायचं एवढं की याच्यातला डिफरन्स एवढा आहे की आता ही पिढी टोटली इंटरनेट वापरते. म्हणजे असं एकही व्यक्ती नाही तर जरी तो शेतकरी जरी असला की बांधावर बसून तो इंटरनेटचा वापर सुद्धा करतो. त्यावेळेस लाईट नसायची, एखाद्याच्या घरी टीव्ही असायची, त्यालाही बरंचसं म्हणजे अँटेना फिरवावं लागायचं. की एवढ्या म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ह्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये असतील, कदाचित महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सुद्धा इथले विद्यार्थी असतील. आणि विद्यार्थ्यांना मी आजच्या दिवशी म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल किंवा कुठल्याही शहरामध्ये हे काम करत असताना हे तिथल्या महानगरपालिकेला प्रॉपर्टी टॅक्स भरतात, आणि प्रॉपर्टी टॅक्स सोबत आपण इन्कम टॅक्स सुद्धा भरावा. ह्याच आजच्या दिवशी माझ्या तुम्हाला शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर म्हणजे बऱ्याचशा शिक्षकांच्या आरोग्याची समस्या असताना सुद्धा ते आपल्यासाठी आजच्या दिवशी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, वेळात वेळ काढून या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असले, त्यामुळे शिक्षकांचेही आभार. दुसरी गोष्ट, आभार मानणे म्हणजे मला थोडंसं मनावरती दडपण आल्यासारखं वाटतं, कारण आभार हे परक्यांचे मानायचे असतात. म्हणून माझ्या एका कवी मित्राचे मी 2च लाईन या ठिकाणी आपल्यासाठी म्हणू इच्छितो की आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू, त्या हृदयाला दार कशाला, त्या हृदयाला दार कशाला. धन्यवाद. थँक्यू. मंजुषा दत्तात्रय समोसे पाटील, सासरचे नाव मंजुषा शाहूराज चव्हाण. शॉप आहे, 2 मुलं आहेत मला, मुलगी 1 मुलगा. मुलगी MBBS करत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजून कौतुक करायचं आहे. आपल्या मंजुषा मॅडमचा मुलगा MBBS करतोय, मुलगी MBBS म्हणजे डॉक्टर या वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आपण त्यांचं सर्वांचं टाळ्या वाजून कौतुक करूया. त्याच्यानंतर फ्रान्स या ठिकाणी फार मोठी एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी त्या ठिकाणी संस्था आहेत, आणि आपल्या आदरणीय मॅडम ठिकाणी मी रोहिणी महादेव टिकावरे, सासरचं नाव रोहिणी नागेश पाशाळे. मला कोळसगावला दिले, गुलबर्ग्याला राहते कर्नाटकमध्ये. मला 2 मुलं आहेत, एक इंजिनियर करायला लागले, गुजरातला आहे पारोली युनिव्हर्सिटीमध्ये, आणि धाकटा मुलगा 9वीला आहे. धन्यवाद मॅडम. सुरेश जाधव, सासरचं नाव अर्चना विजय सूर्यवंशी. पुण्यामध्ये राहते, जॉब करते. जरा थांबव.
जार घ्या इकडं लगेच. खरात वरी बघा. जर मुलांमध्ये कोणाला आपल्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल स्वामी तर त्यांनी आपला मनोगत परिचय द्या. परिचय असतील तर अर्थातच जरा थांबा हो. सँक्शन करा असे त्यांना विनंती करतो. ही जरी अडचण आली तरी मला कधीही कॉल करू शकतो. माझा ग्रुपला नंबर आहे. आणि शक्यतो माझं एक सांगणं आहे, कुठलीही लिंक ओपन करू नका. आणि जर मिस कॉल होत असेल की त्याला मी पण वाचू शकणार नाही. कुणाचे काही प्रश्न असतील ना, ओटीपी बद्दल कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला तुमच्या एंट्री जर केली, सपोज आता मी तुम्हाला कंटिन्यू महिन्याला 5,000 रुपये देत असेल, 10,000 रुपये देत असेल, तर आपली ही एंट्री आहे ना कुठं ना कुठं ट्रॅक केली जाते. आणि त्या एंट्रीच्या 22 मे 2013ला झालंय. आणि माझी मिसेस अश्विनी जी मूळची आळंगेची आहे, विजय पाटील यांची बच्ची आहे. आणि मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 10 वर्षाचा आहे, त्याचं नाव शौर्य आहे. आणि छोटा मुलगा 4 वर्षाचा आहे, त्याचं नाव शिवांश आहे. आणि आम्ही सध्या सोलापूरला शिफ्ट झालो. मागील 3 वर्ष लातूर, बीड, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यात मी काम केलेलं आहे. सध्या माझ्याकडे सांगली आणि सोलापूर या 2 जिल्ह्याची जबाबदारी आहे. प्रल्हाद सोमवंशी माहेरचं नाव, सासरचं नाव आशा कमलाकर बाबर, राहणार दानोरी. मी पुण्याला असते. माझी मुलगी BCA करते, आता MCA करणार आहे. आणि मुलगा 10वीचे पेपर दिलाय आता. आम्ही पुण्याला असतो. माहेरचं नाव आशा सनमाळी, सासरचं नाव श्वेता शिवाजी म्हेत्रे. माझे मिस्टर ट्रेझरी ऑफिसमध्ये आहेत. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 7th जातो आता आणि सेकंड मुलगी 3rd जाते. आणि चांगला केल्याबद्दल सगळ्यांचे मित्रमैत्रिणींचे सगळ्यांचे आभार मानते. अश्विनी कोंडे, सासरचं नाव अश्विनी अप्पू पाटील. मला 2 मुलं आहे. मुलगा डी फार्मसी झाला, तो आता UPSCचे पेपर देतो. मुलगी 2nd. नमस्कार. होते की दुसऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची क्षमता ठेवा. वातावरणामध्ये जगत असताना आपण निर्भीड राहिलं पाहिजे. कारण आपण जोपर्यंत निर्भीड होत नाही तोपर्यंत आपण कोणाशी भिडू शकत नाही. हा नियम आहे निसर्गाचा. यानंतर पुढील मी सुरेखा भीमाशंकर मुलगे, इथलं सासरचं नाव सुरेखा संजय काबडे. मग मला 2 मुली आहेत. एक मुलगी 10वीला आहे, एक मुलगी 6वीला आहे. मग ड्रॉइंग शिक्षक आहेत. ड्रॉइंग गुरुजी शिकवल्यात म्हणून ड्रॉइंग शिक्षक झालेत आलोरला. मग नमस्कार. एवढं बोलतो. मला जेवळीमध्ये दिलंय पद्मजा प्रदीप पाटील. माझी मुलगी बी फार्मसी झाली, मुलगा 12वी. सासरचं नाव रागिनी उल्हास डिगोळे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 10वीला आहे, अनिकेत आहे त्याचं नाव. दुसरा मुलगा आदर्श, त्याचं नाव आदर्श आहे, तो 8वी शिकतोय. मी बचत गटाचे अध्यक्ष आहे. माझं नाव नंदिनी सुरेश सोमवंशी. सासरचं नाव नंदिनी विशाल कदम. मला 2 मुलं आहेत. मुलगी BSc झाली आणि आता सध्या ती टीचर म्हणून आहे स्पोर्ट्सची. आणि मुलगा 12वीला आहे. मला गेट टुगेदर हे करायचं. माझे वडील सारखं सांगायचे ना, आज इथला कार्यक्रम झाला, त्या जायचं झाला, तेव्हा पण मला वाटायचं आपण पण एकत्र यावं, सगळ्यांनी मिळून हे असं आनंदात कार्यक्रम साजरा करावा वाटायचं. म्हणून मी त्या अनुभवला हे फोन करायचे. कार्यक्रमाचं थोडं हे व्हायचं मागे पुढे. शेवटी एके दिवशी तांदूळला फोन केला मी, म्हणजे आपण काहीतरी करूया, कार्यक्रम करूया. त्यांची काहीतरी बचत गटाची मीटिंग होती पुण्यामध्ये. तिथं गेलो आम्ही भेटायला त्यांना. तिथं आमच्याशी मीटिंग झाली छोटीशी. त्यामध्ये सगळं नियोजन केलं. तिथून सगळ्यांचे कॉन्टॅक्ट करून कार्यक्रमाचं हे तिथे येऊन नियोजन करून आलो इथंपर्यंत.
मला काही एवढं बोलायला जमत नाही. तरी पण आज मला खूप आनंद झाला हे सगळं बघून. आपण 25 वर्षानंतर एकत्र आलो, मित्रमैत्रिणी आणि सगळ्या सरांची भेट झाली. त्यामुळे सगळ्या मित्रमैत्रिणींचा, गुरुजनांचा खूप आभार व्यक्त करते. रेश्मा गंगाधर परचंडे, मी वन मॅन आर्मी आहे. आत्ता पण रेश्मा गंगाधर परचंडेच नाव आहे माझं. सर म्हणल्यासारखं, वाघ सर म्हणल्यासारखं वाघ सरांनी येऊन बघितलं आहे माझं काम. बँकेत पण आले होते, घरी पण आले होते. त्यामुळे ते माझं नेहमीच कौतुक करतात. त्यांच्या मनावरती घेऊन बाकी काही नाही. हां, तानू, नंदा आणि मेन म्हणजे अंकुश जे त्या मीटिंगला उपस्थित होते. संतोष, कारले, आता नाव विसरले थोडे मी. संतोष, कल्याणी, तर सगळे आले होते मीटिंगला. प्लस मीटिंग पण केली. त्यामुळे हे कार्यक्रम मेन तानूला मी धन्यवाद म्हणेन. तो पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी केल्या. आणि शाळेत पण असताना पुढाकार घ्यायचा आणि आत्ता पण पुढाकार घेण्यात हे नाही, मनापासून आभार. मनापासून धन्यवाद. मला काही जास्त बोलायला येत नाही. मी माझा थोडासा परिचय देऊ शकते. माझं नाव अविदा हनुमंत माळी. आताचं नाव आहे अविदा कृष्णात जांभळे. मला तांदुवाडीमध्ये दिलेलं आहे. मग आपलं 10वी झाल्यानंतर 1 वर्षातच आमचं लग्न झालं होतं. हे करायचं ठरवलं की खूप खूप आनंद झाला, मनापासून आनंद झाला. लाखो रुपये दिले तरीही एवढ्या गाठीभेटी होणार नाहीत आपले. इतकं मनापासून आनंद झाला की सांगू इच्छिते. आज मी माझ्या पायावर जास्ती नाही 10वी शिक्षण फेल झालेलं आहे. पुढं वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे मला शिकवता क्लास काढता आले नाही. पण मी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आष्टा हायस्कूलमध्ये थोडंसं कोणा नॉलेज मिळालं म्हणून मी आज थोडंसं माझ्या पायावर उभे आहे. माझं लग्न झालं आहे 10 ते 12 वर्षातच माझे मिस्टर गेले. त्यानंतर मला 2 मुलं, 1 मुलगी आहे. लहानाचं एक 5 ते 7 वर्षापर्यंतचे माझी मुलं होती. त्यावेळेस मला काहीही अनुभव नव्हता. पण धैर्य आला, धाडस आलं या शिक्षणामुळं. आपण काहीतरी शिकला, लिहिता वाचता येता. पण त्यावेळेस घराच्या बाहेर पडायचं माहीत नव्हतं. नंतर मी थोडं छोटासा भाजीपाल्याचा व्यापार सुरू केला. हे करत शेतीची कामं करू लागले. शिलाई काम शिकले होते. प्लस 3 महिन्याचा कोर्स आश्रमामध्ये केलेला होता. ते एक नॉलेज डोक्यात आलं. त्यानंतर मिशन मिळवली आणि शिलाई काम करू लागले. असं काहीतरी अडथळे निर्माण करत पाऊल पुढे टाकलं. नंतर ICRP म्हणून उमेद अभियानामध्ये CRPचं काम करावं लागलं. त्याच्यामध्ये माझी निवड झाली. ते CRPचं काम करत आज भाजीपाल्याचा व्यवहार करत मी माझ्या मुलीचं शिक्षण केलेलं आहे पूर्ण. मुलीचं लग्न केले. मुलगी आता MPSC क्लास करत आहे. मुलगा आहे तो MPSCची तयारी, नीटची तयारी करत आहे. आज तेवढा पेपर आहे. तुमच्या आशीर्वादाने काही ते होईल. लहान मुलगा आहे तो ITI करून महेंद्रामध्ये कामात लागलेला आहे. या एवढं थोडं अडथळे करत मला संकटाला सामना आहे. आष्टा हायस्कूलच्या याच्याला सर्वांना उपस्थित राहता आतमध्ये जाताना आतमध्ये जात असताना ह्या कॅमेऱ्यात ह्या थांब रे तू काम एवढं गडबड कसं घेणार आता? सावकाश या थोडं सावकाश थांबा, एकदम सावकाश. पाठीमागच्या थांबा. तसं हे सिंगल लाईन पाहिजे होती. पूर्णपणे आलं पाहिजे. सिंगल लाईन पाहिजे होती. आनंद व्यक्त करा. थांबा कॅमेरा जावा असं सिंगल लाईन पाहिजे होती. हात बीत करायचं. अध्यक्ष देखो साईड लावून देखो. हात बीत कर वरी. बघ कसं केला हात बोलला आहे बघा गाडी.
हो अध्यक्ष असं कर असं लय वरी गेला हाती दिसून आणि बाळासाहेब असं कर असं चला खाली बसा हा जर थांबा. सदर गुरुजी वर्गात आल्याच्या नंतर टाचणी पल्ल्यावर आवाज असा वर्ग शांत असायचा. कृपया तेच दिवस आठवून कृपया शांत बसा. गुरुजींच्या तब्येतीची हे म्हणून त्याला सध्या तसा त्रास देऊ नका जास्त वाढू बस. ओके 20-25 वर्षापूर्वी आल्याला बसा आता म्हणत होतो, पण आपापली जागा घ्या असं म्हटलं. कारण पदावर आहात, मोठमोठ्या पदावर आहात, म्हणून तुम्हाला पद ग्रहण करा. आपापलं पद स्वीकार म्हटलं जाऊ. सगळे आपापल्या पदावर विराजमान झालेले आहेत. तर त्यावेळेस तुम्ही 10वीचे विद्यार्थी होता, मी शिकवत होतो. पण आता काही प्राध्यापक आहेत, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत. आता त्याला शिकवायचं म्हणजे तरी पण तुम्ही मनानं आलात, त्या भावनेनं इथं आलात, म्हणून जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत नाही. काहीतरी आपण संवाद साधायला करू. तेव्हा ही कविता माझ्या वाचण्यात आली आणि ती कविता आजच्या संदर्भातली आहे, म्हणून त्या कवितेबद्दलच उहापोह करावा असं ठरवून त्या अर्थाची एक कविता आहे. साधी सोपी सरळ अशी कविता आहे. त्याच्यात काही विशेष असं नाही. वाचल्याबरोबर तुम्हाला समजेल असे. आकाशाकडे नजर रोखून देवाला मी शोधित होतो. आपण देवाला शोधतो ते. आकाशाकडे नजर रोखून देवाला मी शोधित होतो. पूजा व्रताच्या हत्याराने आयुष्याला खोदीत होतो. देवाचा म्हणे स्वर्गलोक आकाशात स्थापित असतो. देवाची पूजा काही लोकांनी सांगितलं, अरे देवाचा स्वर्ग वर असतो आकाशात, असं मला सांगितलं. देव म्हणे स्वर्गलोक त्यावर तो कोपत असतो. मला देवच पावना. तेव्हा मला वाटलं की धर्मबिर्म काहीतरी चुकलं आपलं असं वाटू लागलं. कारण देवच प्रसन्न होईना, तो कोप त्यावर तो कोपत असतो. उपास तापास असे काही मी सुद्धा करीत असतो. उपाशी करत असतो देव पाहावं म्हणून. उपास तापास करीत असतो. मीच होती वर वर, तेव्हा मी देवाला वरच शोधत होतो. आकाशात आहे म्हणून माझी नजर वरच होती. नेहमीच होती वर वर. पोत्या पुराणांची पुस्तके भरून ठेवली घरभर. वर बघून देव पावेना, तेव्हा पोत्या पुराण वाचावं म्हणून सगळी पुस्तकं मी घरात आणून ठेवली. पुराण कथा वगैरे देवाची वगैरे घरभर. पोत्या पुराणांची पुस्तके भरून ठेवली घरभर. देव कधी दिसला नाही, मला पाहून हसला नाही. एवढं सगळं केलं, पण मी दुःखी होत होतो, कष्टी होत होतो, आतल्या आत उसवत होतो. म्हणजे आतच आंतरिक, म्हणून मी आतल्या आत उदासपणे उसवत होतो. आकाशाकडे नजर रोखून देवाला मी शोधित होतो. तरी पण मी आकाशाकडे बघून देवाला शोधितच होतो. पण आता हे महत्वाचं आहे बघा. एके दिवशी घडले काय,
बोलू लागले माझे पाय. आकाशाकडे मी असं बघत असताना काय बोलू लागले माझे पाय, आकाशातली नजर तुझी जरा तू खाली आण. पाय मला सांगू लागले, अरे वर का बोलू लागले, जरा खाली बघ. पायाने सांगितलं, आकाशातली नजर तुझी जरा तू खाली आण, सापडेल तुला देवाची एखादी गोमटी खून. पायानं सांगितलं, देव हुडकू लागलेस ना, जरा खाली बघ. देव तिथे तुला फुटला होता. खरंच मी खाली बघितलं तर पायाजवळ एक हिरवं गवत उगवलेलं होतं. काल तो दिसला नव्हता, काल नव्हता तो, तिथंच उभारलो होतो मी. पण आज वरची दृष्टी खाली पायाकडे केल्यानंतर पायाजवळ एक कोंब उठलेला दिसला, हिरवा गार. बरं उगं दिसावं तर का नाही, तेव्हा त्या गवताचं रोपटं टाळ्या वाजू लागलं आणि मला काय म्हणू लागलं, हातातच आहे पण हातात पोती आहे आणि हात लपून ठेवायचं मागं. हातात असता पोतीत शोधतोस, माझ्या पायाला कळले तेवढे माझ्या डोक्याला कळले नव्हते. पायाला कळालं तेवढं डोक्याला कळालं, माझ्या पायाला कळले तेवढ्या डोक्याला कळले नव्हते. देव बोल माझ्या डोक्याला कळले नव्हते. आता ह्या दोन ओळी महत्वाचे. मातीचं नातं ज्याच्याशी, देव बोलतो त्याच्याशी. मातीचं नातं आहे म्हणून तुम्ही इथं आला त्या गावाला, कारण या मातीतच तुम्ही वाढला, त्या मातीतच आणि ते सुख तुम्हाला तिकडं मिळालं, इथे मिळालं. म्हणजे मातीचं नातं, एक प्रसन्न असं वातावरण तयार झालं. या सगळ्याला कारणीभूत तुम्ही आहात. वेळ झालेला आहे म्हणून मी संपवतो, पण लावला टाळा. मराठी झालं की आता बघू तुमचं थोडं ज्ञान तपासावं, अशी माझी इच्छा आहे. 2 वाक्य सांगतो, त्या 2 वाक्यातला फरक सांगायचा. रामाने भांडे धुतली, रामाने भांडे धुतली. दुसरं वाक्य, श्यामला भांडे धुवावी लागली. दुसऱ्या वाक्यात बोलणं सुद्धा नाही, संपर्क सुद्धा नाही. म्हणून माणसानं हसलं पाहिजे. हास्य हे आत्म्याचे संगीत आहे. हास्य हे आत्म्याचे संगीत आहे. सगळे सारखे असतात का? सगळ्याचा आत्मा सारखा आहे. ज्याचा आत्मा जसा आहे तसा असतो. कुणाचा आत्मा असा असतो की भिंत ढासळण्यासाठी. गुरुजी, आपल्या तुम्हाला आठवत आहे का, गुरुजीने एकदा हसण्याचे 4 प्रकार सांगितले होते. आज तेवढे सांगा म्हणजे हास्याचे आत्मा असेल तसा असतो. काही फक्त स्मित हास्य करतो. फक्त आनंदी आणि माणूस म्हणून कसं जगावं याबद्दल थोडं सांगता आलं तर बरं होईल. कारण सध्याची परिस्थिती जर पाहता त्यात हे कळणारच नाही. मोबाईल मध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त रमू नका. आणि एक सांगतो मोबाईल बद्दल, मोबाईल ज्याला बंद करता येतो तो खरा शाळा. आता बंद केलं पाहिजे असं वाटतच नाही. मोबाईल बंद करता आला पाहिजे. बस आता एवढं बघायचं होतं, बघितलं, संपलं. जवळ बसलेला माणूस सुद्धा मोबाईल मध्ये बघतो. त्याने मोबाईल मध्ये हसलं तर लांबच राहील, बोलायचं तर लांबच राहिलं. म्हणून विनोद हा महत्वाचा आहे. आणि विनोद केले की माणूस खळखळून हसतो. सगळ्या नसा अगदी जाग्या होत्या. म्हणून हसलं पाहिजे. म्हणून आता बरेचसे विनोद आहेत, पण एक विनोद तुम्हाला सांगतो.
वडील काश्मीर कन्याकुमारीला जातात, बालाजीला जातात, पण रस्ता तिथंच असतो. म्हणून रस्ता आणि गुरु आहे तिथेच. तर अशा प्रकारे आपलं हे निवेदन संपलेलं आहे.
मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा केडी शेंडगेला पहिलीला आहे अजून, मुलगी त्यापेक्षा छोटी आहे, 4 वर्षाची आहे. हा गेट टुगेदर एक 7-8 लोकांनी पुण्यामध्ये ठरवला. पुण्यात ठरवून आप्पासाहेब तडकले, संजय परुते, गुंडेशा सोलापुरे, शिव सुलतानपुरे, परत तानाजी सोमोशी या लोकांच्या प्रयत्नानं, म्हणजे आम्ही गावात जास्त असतो म्हणते आमच्या गळ्यात माळ घातली त्याने. गावात कोण राहते हे लोक राहते, या लोकांना आपण सोपवू त्या मनानं प्रयत्न केलो आम्ही. प्रयत्नाला थोडंफार यश आलं. काही त्रास झाला असेल तर आमच्याकडून दिलगिरी आहे. 100% उपस्थित राहण्याचा, उपस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलो. तरी पण बी 10-20 लोक काय अडचणीनुसार येऊ शकले नाही. ते अडचण अशी होती की आज नीटचा पेपर होता, काही लोकांना येता आलं नाही. काही जणांची अडचण अशी होती की ती येऊ शकले नाहीत. आपण 25 वर्षानंतर एकत्रित आलो. आजचा दिवस बघितलं तर घरातली सुद्धा कुणाची आठवण येत नाही. जणू काय शाळेत काम आपण, ऊन सुद्धा लागलं नाही कुणाला, कोण कंटाळलं नाही, कुणाला ऊन लागलं नाही. कोणाच्या मोबाईल सुद्धा हातात नाही. मला एक मुलगा आहे, तो त्याचं नाव भेटीशी, तो आता सध्या MSc करतोय कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठला. आणि इंद्रजीतच्या मार्गदर्शना खाली आहे. कुठल्याही भेटा कोणत्याही अडचणीला इंद्रजीतचं मदत करतो त्याला. थँक्यू. वर्षात नाही एकदा तुमच्या फॅमिलीला ट्रिपला जाऊ, एखादी ट्रिप प्लॅन करा, एवढा टाइम देत आहे तेवढा टाइम द्यावा. तुम्ही पण टाइम द्या, तुम्ही पण टाइम द्या. होत आहे तेवढं, फक्त मित्र म्हणू नका. थँक्यू. सर्वांना एक गोष्ट लक्षात आल्या असेल की दोन्ही डॉक्टरांनी आपल्याला एक सजेशन दिलेलं आहे. एका डॉक्टरांनी आपल्याला इन्शुरन्स काढायला सांगितलेला आहे आणि दुसऱ्या डॉक्टरांनी आपल्याला ट्रिप काढायला सांगितलेला आहे. यानंतर सुशांत कांबळे या आपल्या वर्गमित्राला मी निमंत्रित करतो की त्यांनी, सुशील कांबळे, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार, माझं नाव सुशील सीताराम कांबळे, महायश केंद्र आहे. मला 2 मुलं आहेत, सुशांत आणि शौर्य. माझ्या बायकोचं नाव मनीषा आहे. थँक्यू. ओके, धन्यवाद. त्यानंतर शिवराज सुलतानपुरे आपला जो वर्गमित्र आहे त्याला मी निमंत्रित करतो की त्यांनी उखाणा घेतो असं सांगितलेलं आहे. नाटकामध्ये हे बौद्ध आपण सर्वात घेतलेला आहे यावर्षी. हो, तुमच्या मंडळाच्या मंडपा सोलापुरे जे आहेत. मी शिवराज महादेव सुलतानपुरे. अशा तुझी होऊन
कार्यक्रम वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी कुसुमित ध्रुवदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम् भारत माता की भारत माता की भारत माता की